सुमारे 5 वर्षांपूर्वी कोरोना विषाणू राज्यात धुमाकूळ घालत असतानाच जून 2020 मध्ये आठवडाभराच्या अंतराने झालेल्या 2 संशयास्पद आत्महत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केल्यानंतर आठवडाभरातच 14 जून 2022ला सुशांत सिंग राजपूत हाही त्याच्या घरामध्ये मृतावस्थेत सापडला होता. या दोन्ही मृत्यूंमागच्या कारणांचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यातच दिशा सालियन हिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गंभीर आरोप केलेत. या प्रकरणाची पुन्हा एकदा त्यामुळेच चर्चा सुरू झाली आहे. याचिकामध्ये स्पष्ट मागणी आहे की 12 जानेवारी 2024ला सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिगेशन असोसिएशनचे अध्यक्ष श्री रशीद खान पठाण यांनी जी तक्रार दिली होती त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आणि इतर यांच्या विरोधात गँगरेप आणि मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना कस्टडीत घेऊन त्यांची नार्को टेस्ट वगैरे करावी आणि या प्रकरणात हे सगळं सायंटिफिक एव्हिडन्स आणि सगळा चौकशीचा अहवाल हे सगळं देशासमोर जनतेसमोर आणावा आणि आमच्या सतीश सालियन यांच्या मुलीला न्याय द्यावा. कोर्टाने आतापर्यंत हे याचिका एक्सेप्ट केलं आहे की नाही अंडर प्रोसेस अजून फायलिंगला पाठवली आहे. मग ते हायकोर्ट रजिस्ट्रीला पोहोचेल, तिथे ऑब्जेक्शन रिमूव्ह होईल. मग ते ऑब्जेक्शन रिमूव्ह झाल्यावर मग त्याचा नंबर येईल. नंबर आल्यावर आम्ही मेन्शन करून सर्क्युलेशन करून मग हिअरिंगला लागेल. ते याचिकेमध्ये जे नाव तुम्ही ठेवलं आहे नेमकं कोणाचं नाव आहे, विशेष कोणाचं नाव? आरोपी आदित्य ठाकरे अँड गँग. आणि तुमच्याकडे त्याचे पुरावे वगैरे आहे, तुम्ही सबमिट करणार आहोत कोर्टात? म्हणजे त्यांना आजच्या डेटला कन्व्हिक्शन आणि सेंटेन्ससाठी जेवढे आवश्यक पुरावे ते ऑलरेडी आम्ही दिलेले आहेत आणि ॲडिशनल आम्ही एका बंद लिफाफ्यात देणार आहोत. वेळ पडल्यावर मग ओपन करणार आहोत. त्या पाठोपाठ आता सुशांत सिंग राजपूतचे वडील के सिंग यांनीही त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केलाय. तसंच दिशा आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमागे काहीतरी कडी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. के सिंग म्हणाले की सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हायला पाहिजे. तेव्हा आम्ही पाटण्याला होतो, तेव्हा आम्ही जे काही ऐकलं होतं त्यानुसार दिशा सालियनचा अपघात झाला होता. हा अपघात असल्याचं दर्शवण्यात आलं होतं, मात्र तिला प्रत्यक्षात इमारतीवरून खाली ढकलण्यात आलं होतं. ती सुशांतची माजी मॅनेजर होती. आम्ही हेच ऐकलं आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत ते पुढे असं म्हणाले की सुशांत टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवणारा व्यक्ती नव्हता. त्याचा मृत्यू होण्यापूर्वी आठवडाभर आधी मी त्याच्याशी बोललो होतो. त्याच्या बोलण्यावरून तो असं काही करेल असं वाटलं नव्हतं. या प्रकरणात काही सबळ निष्कर्ष हाती येत नाहीत तोपर्यंत न्याय झाला असं कसं म्हणता येईल, असा सवालही त्यांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत उपस्थित केला. सुशांतचे वडील पुढे म्हणाले, आता राज्यातलं सरकार बदललं आहे, तसंच सध्याच्या सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आधीच्या महाविकास आघाडी सरकारमधल्या पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास केला नव्हता. तेव्हा ते पोलीस कुणाच्या दबावाखाली होते हे माहीत नाही. मात्र आता सरकार बदललं आहे, त्यामुळे सध्याचं प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते जे काही करतील ते योग्य करतील असा विश्वासही सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी व्यक्त केलाय. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया ही अवश्य कळवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत.